राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये सर्व काही नीट चाललंय असं सध्या तरी दिसत नाही. याचं कारण सुरू झालं ते 29 एप्रिल रोजीच्या पत्रावरून. 29 एप्रिल रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मुख्य पदे गायब झाली असल्यामुळं राजकीय वर्तुळात याची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. प्रफुल्ल पटेल समर्थक ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना पक्षाच्याच दिल्लीच्या कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचे सुद्धा समोर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांमध्ये नेमकं चाललंय तरी काय, याबाबत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अभिनंदन परुळेकर आणि कॅमेरावर आहेत सिद्धेश कांबळी. काँग्रेसमधून फुटून 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली आणि अजितदादा पवार यांनी 2023 साली राष्ट्रवादीची पुन्हा वेगळी चूल मांडली. राष्ट्रवादीची ही बाब चर्चेत असतानाच अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारण सध्या ढवळून निघत आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा जोरावर असतानाच आता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरून पक्षांतर्गत गटबाजी असल्याच्या बातम्या जोरावर आहेत. पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजूनही पदाधिकारी आहेत असा खुलासा शनिवार दिनांक 16 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून करण्यात आलेला आहे. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाला सुधारित पत्र देणार असून त्यानंतर हे सर्व गैरसमज निकालात निघतील असे सुद्धा पक्षाकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलेल्या या भूमिकेवरून या अंतर्गत राजकारणाला काहीसा विराम मिळेल अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. त्याचं झालं असे की काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अनेक बदल करण्यात आले होते. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे अशी चर्चा सुरू झाली होती. पण यावर बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, माध्यमांमध्ये फिरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत लिपिकीय चूक झाली असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल. ही प्रतिक्रिया राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्राताई पवार यांनी मंगळवार दिनांक 12 रोजी आपल्या एक्स हँडलवरून दिली होती. याच दिवशी लगेचच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनी सिल्वर ओकवर खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीची सुद्धा जोरदार चर्चा झाली. त्यावेळेस स्पष्टीकरण देताना तटकरे म्हणाले की शरद पवार यांची तब्येत अनेक दिवस ठीक नसल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी वेळ मागितला होता. आजच शरद पवार यांना वेळ होता, त्यामुळे मी इथं आलो होतो. बाकी कुठलाही विषय नव्हता. आम्ही सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात ठामपणे काम करत राहणार आहोत. राष्ट्रीय कार्यकारिणीचा आणि या भेटीचा काहीही संबंध नाही. आजची भेट ही केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एवढीच होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबतच्या भूमिकेवर शनिवार दिनांक 16 रोजी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा देखील केला. निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेल्या कार्यकारी व पदाधिकारी समिती या 2 पत्रांमध्ये पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख फक्त राज्यसभा गटनेते असा असला तरी ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. सुनील तटकरे यांच्याही पदाचा उल्लेख नसला तरी ते प्रदेशाध्यक्ष आहेत असे स्पष्टीकरण यावेळी उमेश पाटील यांनी दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात पुन्हा फूट होणार अशी प्रतिक्रिया देखील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. पण यावर रोहित पवार हे अजित पवार यांचा वारसा खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित पवार यांच्या पक्षातील आमदार आणि खासदार आमच्याच पक्षात येण्यास तयार आहेत, पण आम्ही आत्तापर्यंत हा निर्णय घेतला नाही असे देखील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेश पाटील यांनी यावेळी म्हटले होते. ही बाब शमते न शमते तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ज्यांनी तब्बल 14 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं
ते म्हणजे आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे धनुष्यबाण हाती उचलले। काही दिवसापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती। त्यामुळे ते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा होतीच आणि ते खरं देखील ठरलं। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शनिवार दिनांक 16 रोजी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अशी चर्चा आहे। विशेष म्हणजे या भेटीसाठी पार्थ पवार एकटेच गेले होते। तब्बल 45 मिनिटे दोघांच्या चर्चा झाल्याचे समजते। या भेटीविषयी दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवार दिनांक 17 रोजी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही मित्र पक्ष म्हणून एकत्र आहोत, त्यामुळे पार्थ पवार यांनी येऊन मला भेटणे ही काय फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही। काही प्रशासकीय आणि राजकीय विषय होते, त्याविषयी त्यांनी माझ्याशी चर्चा केली। आता ही भेट का महत्त्वाची म्हणाल तर 12 मे रोजीच्या सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्या भेटीच्या वेळी प्रफुल्ल पटेल सुद्धा तिथेच आधी हजर होते अशी सुद्धा माहिती आता समोर येत आहे। या सर्व बाबत तुम्हाला काय वाटतं? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामुळे निर्माण झालेला राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत वाद शमला असेल काय? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सर्व काही नीट असेल काय? याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।